हॅलो एव्हरीवन, हे लोरियल्स जे आहेत ते कसे बनवायचे आपण पाहणार आहोत. हँडमेड लोरियल्स आहेत हे. तर त्यासाठी फर्स्ट हे जे पल्सची माळा आहे, जॅपनीज पल्स आहेत, हे पाहू शकता तुम्ही त्याची शाईन. आणि हे जे आहेत ते ग्लास बीड्स आहेत. दोघांची शाईन पहा आणि मोत्यांची फिनिशिंग सुद्धा पहा. हे मोती चपटे येतात, राऊंड शेपमध्ये नसतात हे, आणि हे राऊंड शेपमध्ये असतात. जर प्राइसचं कम्पेअर पाहिलं तर ही माळ 150 ते 200 रुपयांना एक येते आणि ही 30 ते 40 रुपयांना येते. आपली प्रत्येक ज्वेलरी ही जॅपनीज पर्लमध्ये बनते, ज्यामुळेच आपल्या ज्वेलरीला फिनिशिंग आणि क्वालिटी ही सुंदर दिसून येते. त्यानंतर हे फ्यूज तार, सेकंड आपल्याला लोरियल्स बनवण्यासाठी फ्यूज तार लागतात. ह्या फ्यूज तार ज्या आहेत त्या ग्रॅममध्ये येतात, ज्याला आपण मधून कट करून असं त्याचं पार्ट करून घेतो. ठीक आहे. पण लोरियल्स कसे बनवायचे हे पाहणार आहोत. फर्स्ट ह्या फ्यूज वायरमध्ये मोती घालून घ्यायचा, एक मोती घालून घ्यायचा, असं बनवून घ्यायचे. एक मिनिट, असे बनवून घ्यायचे. हे आपण फ्यूज तारमध्ये मण्या घालून घेतलेल्या आहेत प्रत्येक मध्ये. त्यानंतर हे घेऊन त्याला हे जे आहे राऊंड नोज प्लायर म्हणतात त्याला, ते ह्या राऊंड नोज प्लायरला मध्ये धरायचं ते, आणि बॅकने खाली येऊन असा राऊंड करून घ्यायचा. आणि फिनिशिंग पूर्ण चांगली येण्यासाठी हे पक्कडने थोडंसं ओढायचं आणि त्यातून हे बाहेर काढून घ्यायचं. ओके. तर ह्या पूर्ण तारांमध्ये फ्यूज वायरचं असं आपण करून घेऊयात. असे आपले झालेले आहेत रेडी, ज्यामध्ये ही फ्यूज तार जी आहे ती एक्स्ट्राची फ्यूज तार आपली राहते. आता दाखवलेली प्रोसेस मी ह्या पूर्ण मण्यांना केली, ज्यामध्ये एक्स्ट्राची फ्यूज तार राहते ती पक्कडच्या साह्याने आपल्याला कट करायची आहे. तर हे जे आहे बेसपासून फक्त हा लूप जो बनवलाय तो कट होणार नाही, अशा रीतीने पक्कडच्या साह्याने हे एक्स्ट्राची तार कट करून घ्यायची. आणि जर बाय चान्स इथं आपले एक्स्ट्रा तार दिसत असेल तर ती दाबून घ्यायची, हाताच्या साह्याने असं दाबून घ्यायची. तर असे हे पूर्ण सगळ्या ह्या ज्या एक्स्ट्राच्या तारा आहेत आपण त्या कट करून घेऊयात. तर असे हे आपले हँडमेडचे लोरियल्स रेडी झालेले आहेत. आणि आपण कम्पेअरसाठी मार्केटमधून रेडीमेड सुद्धा आणलेले आहेत लोरियल्स. तर तुम्ही कम्पेअर करू शकता दोन्हींमधला फरक. हा जो आहे तो रेडीमेड आहे, याची फिनिशिंग परफेक्ट नसते, सोबतच ह्याचे पल्स सुद्धा साध्या क्वालिटीचे असतात. आणि हे आपले हँडमेडचे आहेत. मी माझ्या ज्वेलरीमध्ये नेहमी मी हे हँडमेडचे यूज करते, जेणेकरून ज्वेलरी ही अतिशय सुंदर दिसेल आणि दिसण्यासाठी घातल्यावर सुद्धा एकदम अट्रॅक्टिव्ह दिसेल. तर तुम्हाला असे ट्युटोरियल्स हवे असतील तर मला DM मध्ये नक्की सांगा. आणि माझ्या YouTube चॅनलला सुद्धा मी पोस्ट केला आहे व्हिडिओ, तिथे जाऊन नक्की चेक करा. थँक्यू.